नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्र वाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी शहर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकूण 162 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. दिनांक 1 आणि 2 जानेवारी या 2 दिवसामध्ये 197 जणांनी रिंगणातून माघार घेतल्यामुळे आता रिंगणात 411 उमेदवार आहेत. आज दिवसभर आपल्या समोरील अडचणीचा आणि डोकेदुखी ठरणाऱ्या उमेदवाराने अर्ज वापस घ्यावा यासाठी तुल्यबळ उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी प्रयत्न यशस्वी झाले तर काही ठिकाणी प्रयत्न फसले. अपक्षांनी अभी नाही तो कभी नाही असं म्हणत यावेळीही कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असा जंक बांधून आपली उमेदवारी कायम ठेवली. परिणामी यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेकांची डोकेदुखी वाढणार आहे. परभणी महापालिकेसाठी 16 प्रभागातून एकूण 608 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या 2 दिवसात म्हणजे जानेवारी 1 रोजी 35 आणि 2 रोजी तब्बल 162 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली. यासाठी आज दिवसभर राजकीय घडामोडी घडल्या. दिनांक 1 जानेवारी आणि 2 रोजी 2 दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये 411 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 12, 2 मध्ये 17, 3 मध्ये 21, 4 मध्ये 27, 5 मध्ये 22, 6 मध्ये 24, 7 मध्ये 28, 8 मध्ये 19, 9 मध्ये 22 तर 10 मध्ये 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं भविष्य आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकूण 22 तर 12 मध्ये 36 आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये 35 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मध्ये 32 आणि 35 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये 33 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. एकूणच निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट झालं असून 608 नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यावर मागील 2 दिवसामध्ये 197 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता रिंगणात 408 उमेदवार हे आहेत. आज बंडोबा अर्थात बंड पुकारलेल्यांना थंड करण्यासाठी सर्व पक्षातील वरिष्ठांना चांगलीच कसरत करावी लागली. काही ठिकाणी यशाच्या वाट्याघाटी कराव्या लागल्या तर काही ठिकाणी बंडोबा यांची समजूत काढण्यात वरिष्ठ पदाधिकारी देखील हतबल झाल्याचं पाहावयास मिळालं. मात्र इच्छुकांनी आपला हट्ट न सोडता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभागामध्ये तुल्यबळ असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. मानवत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळालं आहे. नगराध्यक्षा राणी अंकुश लाड यांच्या नेतृत्वात बहुसंख्येनं नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीदरम्यान अंकुश लाड यांनी प्रचंड मेहनत घेतली. मागील काळात त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मानवतकरांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला. या निवडणुकीत मानवत शहरवासियांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं वचननामा देण्यात आला होता. येणाऱ्या काळात तो वचननामा पूर्ण करणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केला आहे. आज मानवत नगराध्यक्षपदी राणी अंकुश लाड यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या समवेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार राजेश विटेकर म्हणाले, सर्वप्रथम सर्व मानवत नगरातील माझ्या सर्व शहरवासियांचे मनपूर्वक अगदी पक्षाच्या वतीने धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नगराध्यक्षपदी आदरणीय सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांची निवड केली, त्यांना संधी दिली आणि सर्व माझ्या 16 नगरसेवकांना या नगर परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम मानवतवासियांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं जी निवडणुकीमध्ये आम्ही जो काही जाहीरनामा असेल या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत मेहनत घेऊन व त्यांचे सर्व टीम प्रकाश शेट असतील, पंकज आंबेगावकर असतील, सुरेश काबराजी असतील, सर्व आपले निवडून आलेले नगरसेवक असतील व सर्व त्यांच्यासोबत असलेले सर्व प्रमुख मान्यवर असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांनी जेवढ्या जिद्दीने चिकाटीने या निवडणुकीला सामोरे गेले
आणि त्यांना प्रतिसाद मानवतवासीने दिलेला आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून ज्या काही आम्ही गोष्टी बोललेलो आहेत, जे काही आम्ही वचननामा दिलेला आहे, त्या माध्यमातून उद्याच्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करू आणि निश्चित स्वरूपामध्ये डॉक्टर अंकुश लाड व त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास निश्चित स्वरूपामध्ये करू, अशा पद्धतीचं मी आज आपल्या माध्यमातून या मानव जनतेला करू इच्छितो. महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती आणि हस्तकला उत्पादनाचे प्रचार प्रसिद्धी व्हावी या अनुषंगानं दिनांक 9 जानेवारी 2026 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्र सदन या ठिकाणी समूहाचे उत्पादन विक्रीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील प्रगतशील परिवर्तन महिला स्वयंसहाय्यता समूह डासाळा या समूहामार्फत तीळ चिक्की, खोबरा चिक्की, शेंगदाणा चिक्की, जवस चिक्की आणि मिलेट चिक्कीची उत्पादने घेतल्या जातात. सदरील समूहाची निवड ही दिल्ली येथील विक्री प्रदर्शनात झाली आहे. सदरील समूहाला महाराष्ट्र सदन दिल्ली येथे पाठवण्याकरता श्रीमती नतिशा माथुर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी, श्रीमती स्मिता पाटील, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापक दीपक दहे यांच्या मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.